नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही कोणत्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असू द्या, तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त अशा 2026च्या 29 एप्रिल 2026च्या चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाची प्रश्न मालिकेतील पहिला प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे। प्रश्न बघा काय आहे। भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील नव्या व्यापार करारानुसार भारताला किती टक्के टॅरिफ लाईन्सवर ड्युटी फ्री प्रवेश मिळालेला आहे? आणि याचं करेक्ट आन्सर बघा आहे 100%। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे। मार्च 2026 मध्ये भारताचा IIP म्हणजेच इंडस्ट्रियल प्रोडक्शन ग्रोथ किती राहिलेला आहे? आणि याचं करेक्ट आन्सर बघा 4.1% राहिलेला आहे। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे। सिंगा अप्पर मल्टीपर्पज प्रोजेक्ट कोणत्या राज्यात प्रस्तावित आहे? आणि याचं करेक्ट आन्सर बघा अरुणाचल प्रदेश या राज्यात प्रस्तावित आहे। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे। युलोपिया पिक्टा ही दुर्मिळ ऑर्किड प्रजाती कोणत्या राज्यात आढळलेली आहे? आणि याचं करेक्ट आन्सर आंध्र प्रदेश या राज्यात आढळलेले आहे। आणि पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे। भारताचा 2026 जनगणना कार्यक्रम कशासाठी महत्त्वाचा आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे मोठ्या प्रमाणावरती डेटा संकलन करणं हे जनगणना 2026चं मुख्य काय आहे वैशिष्ट्य आहे। तर मित्रांनो बघा, अशाच नवनवीन प्रश्नांसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।